अगं तू फोन का उचलत नव्हतीस? भीती वाटत होती. कसली? हे बघ आधी तू रडणं बंद कर बघू. अगं मी जिवंत आहे अजून. आज आहात, उद्याचं काय? सतत सतत अशी शंकेची पाल मनात चुकचुकत असते. सतत अशी भीती डोक्यावरती फिरत असते. कधी फोन येईल, ती बातमी. आणि हे बघ तू रडणं बंद कर बघू आधी. हे बघ मी जिवंत आहे अजून आणि मी वाचलो त्या बॉम्बस्फोटातून. कळलंय मला. मला वाटलं की मी त्यात सापडलं म्हणून. अगं वेडाबाई, मी अजून जिवंत आहे आणि तुझ्या प्रेमामुळेच अजून जिवंत आहे मी. प्रेम? कसलं प्रेम? हा कसलं? सतत मनात भीती निर्माण करणार. अगं भीती कसली? हे बघ तू अभिमान बाळग, अभिमान आणि कणखरो. अगं तू या सैनिकाची बायको आहेस. सैनिकाची बायको? हो. अभिमान बाळगू की शाप समजू? सांगा ना, अभिमान समजू की शाप? सतत सतत ना जीव मुठीत ठेवून जगावं लागतं आयुष्य. आधी युद्ध असेल तर टेन्शन असायचंच, पण आता जरा काही झालं ना की असे फोटो, खोट्या बातम्या पसरतात मोबाईलवर वाऱ्याच्या झुळुकीप्रमाणे. सांगा ना, असं असताना कशी मी राहू निर्धास्त? सांगा. तुम्ही त्यांना एकदा असे गोळ्या मारून ठार का करत नाही? अगं ते एवढं सोपं नसतं. का नसतं? का नसतं? सांगा ना, सांगा. अहो बोला ना. अगं आमच्या हातात बॅटल गन आहेत, पण ती केव्हा आणि कशी आणि कुठे चालवायची याचा निर्णय नाही ते दिल्लीत असतो. सरकार, हो सरकार. सरा छाती अर्धा इंच जरी कमी भरली ना तरी सैन्यात प्रवेश दिला जात नाही. आणि ज्यांची शैक्षणिक पात्रता कमी आणि ज्यांच्यावर गुन्हेगारी खटले आहेत ना त्यांना या सैन्याचा कारभार दिला जातो. सैनिक कसले? चला आम्ही ना खेळणं बसलो, खेळणं. चावी दिली की बंदूक खेचायची आणि ताणायची आणि फायरिंग करायची, नाहीतर दगडासारखं सुन्न बसून ना पुढच्या आदेशाची वाट पाहायची. हो. पण हे असं तुला सांगतो, या तारेच्या कुंपणापल्लीकडून साला पाकड्या ना आपला भारत भूमीवर मुततो. अश्लील भाषेत आपल्या भारत मातेला बोलतो, पण तरी आपण काही करायचं नाही. बंदूक ताणायची नाही. का? का तर त्या मिनिस्टरकडून ऑर्डर नाही. हो, त्या मिनिस्टरकडून ऑर्डर नाही. काश्मीर सिव्हिलियन्स आपल्याला येऊन थोबाडीत मारतात तरी आपण काही करायचं नाही. आपण बंदूक ताणायची नाही. का? का तर ऑर्डर नाही. आणि आमच्या टाफ्यावर दगडफेक केली ना तरी शांत बसून राहायचं. का? का तर साला ऑर्डर नाही. कुणी भारतीय उठतो, आम्हाला बलात्कारी म्हणतो, देशद्रोही म्हणतो, तरी आम्ही शांत बसून राहायचं. का? का तर साला ऑर्डर नाही. चला हे बांगलादेशी मुसलमान, रोहिंग्या मुसलमान यांना आसरा द्यायचा, त्यांचं संरक्षण करायचं. त्याच्यातलं कोणी उठून आपल्याला बोललं ना तरी आपण शांतपणे राहायचं. का? का तर साला ऑर्डर नाही. सांगतो, चुकून जर एखादी कारवाई केली आणि त्यात जर एखादा दहशतवादी मारला ना तर आहेत ना ते मानवाधिकारवाले. आमचा सैनिक मारला जातो तेव्हा कुठे जातो यांचा मानवाधिकार? मला वाटतं काहींची मानसिकताच अशी झाली असावी की 90% सैनिक हे गरीब कुटुंबातून येतात. त्यामुळे एखादा सैनिक मेला तर काय एवढं त्याचं? साला समोरचा AK-47 चालत असेल ना तरी काही ना संसदेतल्या एसीत बसून त्यांच्याबरोबर चर्चा करून प्रश्न सोडवायचे. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी ना आमचा वापर करून घेतात हे लोक. मंदिर बनवायचं असेल तर जा तिथे डोके फोडायला. मस्जिद बनवायची असेल तर जा तिथे मार खायला. समाजात जातीय तेढ निर्माण करायची, दंगली घडून आणायच्या, मग जा तिथे वार झेलायला. या भारत मातेपेक्षा यांनी निर्माण केलेल्या परिस्थितीचे जास्त संरक्षण आम्हाला करावे लागतं. तोंड मुठून मुक्यांचा मार. सैनिक मित्रांना, भावांना असं अस्ताव्यस्त पडलेलं पाहून ना जीवाचं पाणी पाणी होत. तिरीक जाते डोक्यात आणि वाटतं एकेकाला कोण काय बोलणार, कसं कळणार या लोकांना आणि कधी. तुम्ही बोलून बघा ना तुमच्या ऑफिसरशी, मेजर्सशी. सगळ्यांचे हात ना दगडाखाली आहे. बोलेल तो चोर अशी गत आहे ते. मग त्याच्या मागे चौकशीचा सिलसिला, कोर्ट मार्शल. आम्हाला सगळी खबर असते, नवे आहेच, पण साला ऑर्डर नाही. हो, ऑर्डर नाही.
जनाजामध्ये हत्यारे नेणं असो किंवा कोणी दहशतवादी लपलेला असो, कानाडोळा करा. का तर साला ऑर्डर नाही. आणि एखादा दहशतवादी जर सापडलाच ना तर त्याला जिवंत ठेवा, मारू नका, माहिती काढा. का तर साला ऑर्डर नाही. तुला सांगतो, या दहशतवाद्यांना ना ठार केलंच पाहिजे. पण त्याचबरोबर घराघरात लपलेले व्हाईट कॉलरचे दहशतवादी आहेत ना, यांना संपवलं पाहिजे. तरच भारत सुजलाम सुफलाम होईल. पण बोलणार कोण? का तर साला ऑर्डर नाही. अहो, या ऑर्डर मुळे किती सैनिकांच्या बायका विधवा होणार आहेत. हा? त्यांचे आई वडील, घर संसार, मुलं बाळ यांना उजाड झालेला बघणार आहात. सांगा ना. तुम्ही बोला. हा, तुम्ही करा काहीतरी. तुम्ही बोला त्यांच्याशी. कमांडो सूर्या वाघमारे. Yes, sir. Report immediately to the base camp. Yes, sir. It's an emergency. Yes, sir. Base camp. Yes, sir. It's an order. Yes, sir. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो, चल, ऑर्डर आली. हा, हो, फक्त लांबून बघण्याची. ठेवतो मी. बाय.